देशभर गाजत असलेल्या नीट आणि सीबीएसई पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ अमरावतीत एनएसयूआयच्या वतीने मशाल मोर्चा काढून केंद्र सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या कथित खेळाविरोधात संतप्त विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केलाय। एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे आणि प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा इरविन चौकातून जयस्तंभ चौकापर्यंत काढण्यात आला। यावेळी आंदोलकांनी हातात मशाली घेत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे। पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। जयस्तंभ चौकात आंदोलन अधिक तीव्र होत काही काळ रस्ता रोको करण्यात आला। त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असता तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली आहे। यावेळी विनोद जाखड यांनी विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फिरणाऱ्या पेपर लीक प्रकरणांवर सरकार मौन बाळगून आहे, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि जबाबदारांवर कारवाई होईपर्यंत एनएसयूआय हा संघर्ष करत राहील असे स्पष्ट केले। जिस तरीके से नीट का पेपर लीक हुआ है, एनएसयूआई के तमाम कार्यकर्ता जो है सड़कों पे हैं, आंदोलन कर रहे हैं, संघर्ष कर रहे हैं। जिस तरीके से सीबीएसई के छात्रों के साथ अन्याय हुआ है, भाजपा की सरकार अभी तक जो है इन स्टूडेंट्स का संज्ञान लेने को तैयार नहीं है। धर्मेंद्र प्रधान पूरी तरीके से खामोश है। एक ही मांग है, धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए। एनटीए जो ये पेपर कराती है पूरी तरीके से विफल है। और हम लोग ये कहते हैं कि जिस तरीके से भाजपा के नेताओं के साथ में इन पेपर लीक के माफियाओं का गठजोड़ है, इनके संबंध है, ये समझ में आता है कि कहीं ना कहीं भाजपा सरकार ही इन पेपर माफियाओं को संरक्षण दे रही है। एनएसयूआई पूरे देश में धर्मेंद्र प्रधान के रिजिग्नेशन को लेकर आंदोलन कर रही है। जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं दे देते हैं तब तक एनएसयूआई सड़कों पे संघर्ष करती रहेगी। देखिए, एनएसयूआई पहले दिन से ही इस आंदोलन को लीड कर रही है, संघर्ष कर रही है, लठ खा रही है, जेल जा रही है और पुलिस मुकदमे लगा रही है। तो मैं कहूंगा कि हो सकता है कोई भी, ये लोकतंत्र है, संवैधानिक आपको आजादी है, कोई भी आंदोलन कर सकता है। अच्छी बात है। हम तो कहते हैं एनएसयूआई के साथ में तमाम लोग आने चाहिए और इस आंदोलन को बड़ा व्यापक रूप देना चाहिए, जो कि हम इसको एनएसयूआई पहले दिन से ही इस आंदोलन को लीड कर रही है। जो भी आंदोलन कर रहा है, हमें उनको हमारी इस तरफ से शुभकामनाएं हैं कि धर्मेंद्र प्रधान रिजिग्नेशन देना चाहिए। उसके लिए तमाम इस देश में कोई भी ऑर्गेनाइजेशन हो जो छात्रों के साथ में खड़े हैं, वो तमाम लोग सड़कों पे आए और हम एनएसयूआई के कार्यकर्ता रुकने वाले नहीं। सर, आपने फडणवीस का नाम लिया है मुख्यमंत्री जी का कि इस लीक मामले में ये मोटा पैसा कमाते हैं, क्या इनपुट है आपके पास? देखिए, जिस तरीके से एक कॉलेज प्रिंसिपल का और उसी के कॉलेज की एक मैडम का पेपर लीक में नाम आना, ये समझ में आता है कि इसमें छोटे लोग नहीं हैं, इसमें बड़े मगरमच्छ शामिल है। फडणवीस साहब का भी इसमें बड़ा रोल है, जो कि मोटा पैसा इस पेपर लीक के माध्यम से जो है फडणवीस सरकार के पास पहुंचा है। राजस्थान में भी भाजपा के बहुत सारे नेताओं का नाम जो है इस पेपर लीक में आया है। सरकार जो है इन पेपर माफियाओं को बचाने का प्रयास कर रही है। अभी तक जो है सरकार ने इसकी नैतिक जिम्मेदारी लेते हुए एक बयान तक जारी नहीं किया है, केवल बोला सॉरी। सॉरी से उस माँ बाप का क्या जिन्होंने अपने बच्चे खो दिए, नीट पेपर लीक से हताश होकर न जाने कितने छात्र छात्राओं ने आत्महत्या कर ली। अभी तक उन आत्महत्याओं की जिम्मेदारी धर्मेंद्र प्रधान नहीं ले पा रहे हैं। जिन छात्रों ने मेहनत करी, उनके माँ बाप ने लोन लिया, कर्ज लिया, अपने बच्चों को पढ़ाया। नागपुर में भी एक छात्र जो मध्य प्रदेश की रहने वाली है, वो तैयारी कर रही थी, उसने सुसाइड कर लिया। कल नेता प्रतिपक्ष राहुल गांधी जी ने उनको आर्थिक मदद एवं मानसिक सहायता देने का पूरा बातचीत करी, उनसे फोन पे बातचीत करी। तो ये समझ में आता है कि केवल राहुल जी और एनएसयूआई के कार्यकर्ता इस पे लड़ रहे हैं, बाकी सब सरकार शांत हो गई है। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना पड़ेगा, एनएसयूआई सड़कों पे संघर्ष करती रहेगी। जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त नैना मुंडे यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीपर संदेश देत नागरिकांना पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले। आपल्या बाईटमध्ये त्यांनी वृक्षारोपण, जलसंवर्धन, प्लास्टिकचा कमी वापर आणि स्वच्छता यांच्यासारख्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले। पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून दैनंदिन जीवनात पर्यावरणपूर्वक सवयी अंगीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले।
वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांचा होणारा ऱ्हास यामुळे पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकारी यंत्रणांची नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे, पाण्याची बचत करणे आणि प्लास्टिक मुक्त वातावरण निर्माण करण्याची सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शासन विविध उपक्रम राबवत असून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान अधिक प्रभावी होईल असा विश्वासही विभागीय आयुक्तांनी व्यक्त केलाय. नमस्कार, मी नैना गुंडे, विभागीय आयुक्त, अमरावती विभाग. आज दिनांक 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे आणि महाराष्ट्र शासनाने माझी वसुंधरा हा एक नवीन उपक्रम जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये पर्यावरणाचे संवर्धन करायचे आहे. आज या माझी वसुंधरा दिनानिमित्त मी सर्वांना आवाहन करते की सर्वांनी म्हणजे ग्रामपंचायत लेवलपासून ग्रामपंचायत, तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, डिव्हिजन लेवल आणि स्टेट लेवल यावरती पर्यावरणासाठी काम करायचं आहे. विविध जे उपक्रम आहेत त्याचं योग्य नियोजन करायचं आहे. माझी वसुंधरामध्ये पृथ्वी, वायू, जल, ऊर्जा आणि आकाश याचं संवर्धन यासाठी काम करायचं आहे. आपल्याला माहीत आहे की क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडतो, जेणेकरून नुकसान पण खूप होतं आहे. आपल्याकडे टेम्परेचर जर आपण बघितलं तर हाय टेम्परेचर खूप दिवस सलग राहिलेलं आहे. तर या सर्व गोष्टींवरती आपल्याला काम करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करा. आज या निमित्त माझी वसुंधरा शपथ ही घेतली गेलेली आहे. ही शपथ ऑनलाईन पण उपलब्ध आहे, त्याचा QR कोड उपलब्ध आहे आणि सर्वांनी ही शपथ घ्यावी आणि या संवर्धनासाठी काम करावं, हेच मी आवाहन करते. नमस्कार. आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य, पोषण, शिक्षण व मूलभूत सुविधांशी संबंधित निर्देशकांमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व विभागांनी मिशन मोडमध्ये काम करावे असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी दिलेत. आज जिल्हा परिषदेत त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आकांक्षित तालुका आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय. बैठकीत आरोग्य विभागाच्या गर्भवती महिलांची पहिल्या महिन्याची नोंदणी वाढविणे, संस्थात्मक प्रस्तुतीचे प्रमाण 100% पर्यंत नेणे तसेच कमी वजनाच्या नवजात बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही देण्यात आले. या उद्दिष्टांच्या 100% पूर्ततेसाठी 6 महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आलाय. पोषण विभागाच्या आढाव्यात तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. याशिवाय अंगणवाडी केंद्रांमध्ये शौचालय, पिण्याचे पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देशही देण्यात आले. शिक्षण विभागाला विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तसेच विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे आदेशही देण्यात आले. तसेच 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांक उंचविण्यासाठी आणि 60% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. बैठकीत भारत नेट कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याचीही चर्चा झाली आहे. विविध विभागांनी परस्पर समन्वयातून काम करून आकांक्षित तालुक्यातील विकास कामांना अधिक वेग देण्याची गरज CEO यांनी अधोरेखित केली आहे. दरम्यान केंद्र शासनाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात जिल्ह्यातील भातकुली, नांदगाव, खंडेश्वर, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या 5 तालुक्यांचा नव्याने समावेश झाला आहे. या तालुक्यातील तातडीने आपला वेबसाईट डेटा तयार करून कृती आराखडा सादर करावा असे निर्देशही बैठकीत देण्यात आले. बैठकीत सर्व विभाग प्रमुख, आकांक्षित तालुका फेलो अतुल खडसे, संजय इंगळे हे प्रत्यक्ष तर सर्व गट विकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.